आम्हा सारिकाची जीव गेला मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा. प्रस्तुत आज मौजे महमदाबाद या पवित्र क्षेत्रामध्ये चालत असलेला हा 27 वर्षापासूनचा अखंड हरिनाम सप्ताह, त्याच्यातील आजचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाची सेवा तुम्ही माझ्यासारख्या पामराला दिलं. खूप मोठमोठे वक्ते इथं येऊन गेलेले आहेत. कराडकरासारखे, भुले महाराजासारखे, आता बाळू महाराज तर इथलेच झालेत होय की नाही. सगळे विद्वान लोकांचं श्रवण तुम्ही केलेले आहात. आता माझे शब्द तुम्हाला काय गोड लागतील हे शक्य वाटत नाही. काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. येईल तसं मी बोलण्याचा प्रयत्न करीन. जसं दादासाहेबांनी बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही सगळेजण पंचक्रोशीतून आलेले सुंदर गायक, वादक, भजनी मंडळ, सगळे ऐकणारे श्रोते, मायबाप, कीर्तनकार, या सगळ्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो. आता इथं सगळ्यांना तेलुगू भाषा येते, पण मला तेलुगू येतच नाही. आता आज तुम्हाला थोडस बिंगुळवानच वाटेल. आता तुम्ही कराडकरांचे त्यांनी कीर्तन ऐकलं होतं, तुम्हाला कळतंय म्हणायला काही हरकत. त्यांना काही तेलुगू येईना, भुले महाराजाला तेलुगू येईना, त्यांचे कीर्तन ठेवलं तुम्ही तर तुम्हाला येतेच म्हणायला काय हरकत आहे सांगा. सगळ्यांना येतच असेल असं गृहीत धरतो आणि सेवेला सुरुवात करतो. सेवेकरिता निवडलेला हा अभंग संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबारा यांचा एक प्रकरणातील अभंग आहे. या अभंगातून तुकोबारायांनी आपली उंची सांगितलेली आहे. उंची सांगणं म्हणजे 5 फूट 6 इंच असं नाही. उंची सांगणं म्हणजे मोठेपणा सांगणे. उंची सांगणे म्हणजे मोठेपणा सांगणे, मनाचा मोठेपणा सांगणे. खरं म्हणजे शास्त्रामध्ये असं आलेलं आहे, मोठेपणा सांगून घेणं म्हणजे मूर्खपणा आहे. दासबोधामध्ये रामदास स्वामींनी मूर्खाचे लक्षण सांगितले. त्याच्यात मोठेपणा सांगून घेणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. महाभारतामध्ये मोठेपणा सांगून घेणं हे मेल्यासारखं आहे असं महाभारतामध्ये विषय आलेला आहे. असं असताना तुकोबारायांनी मोठेपणा सांगून घेतात. हे कसं, त्याला माहित नाही काही सगळं. तर तुकोबाराय काय अजाणते होते का? सर्वज्ञ होते. मोठेपणा सांगून घेवावं वाटणं दोष आहे आणि सांगून घ्यावं लागणं हे गुण आहे. प्रसंग पडल्यावर सांगून घ्यावं लागणं हे गुण आहे. तसं प्रसंग आला म्हणून तुकोबारायांनी त्या ठिकाणी आपलं मोठेपणा सांगितलेले आहे. प्रसंग आला म्हणून. आणि मोठ्या माणसाशीच प्रसंग आला तुकोबारायांचा.
म्हणून तुकोबारायांनी आपलंही मोठेपणा त्यांना दाखवून दिले. ते मोठा माणूस कोण होता तर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे. हे तुकोबारायांच्या पुढली अतिउच्च व्यक्ती. प्रसंगाला तसा म्हणून तुकोबारायांना बोलावं लागलं. तुकोबारायांनी आपल्या प्रसादिक वाणीनं लोकांची जे आत्मग्लानी झाली होती, लोकांमध्ये जे गुलामगिरीचा ठसा बसला होता, हे तुकोबारायांनी उकलून काढलं. त्यांचं आत्मसन्मान वाढवलं, समाज जागृती केली. तुकोबारायांनी 80 जागविले अवघे जन, होते संचित तेही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वासुदेवा विसरून गा, वासुदेव करीतो. सगळ्यांना जागवलं. शिवाजी राजांच्या मागे मावळे तयार केले, प्राणपणाला लावून बलिदान देणारे व्यक्ती निर्माण केले धर्माकरता. असं हे तुकोबारायांचं कार्य. हे पाहून शिवाजी राजे पुलकांकित झाले. तुकोबारायांच्या बद्दल शिवाजी राजांच्या मनामध्ये आदर भाव निर्माण झाला. आपण चरित्रात ऐकतो, स्वतः शिवाजी राजे तुकोबारायांचं कीर्तन ऐकायला येत होते. आणि या सगळ्यामुळं तुकोबारायांच्या बद्दलच आदर भाव शिवाजी राजांना खूप वाटायला लागला. आणि शिवाजी राजांनी तुकोबारायांचा सन्मान करावं, सत्कार करावा म्हणून तुकोबारायांच्याकडे आपला लवाजमा पाठवला. दिवट्या, छत्र, घोडे, पालखी, मेणे, छडीदार, चोपदार, भालदार हे पाठवून दिलं तुकोबारायांना बोलावण्याकरता. तुकोबाराय ते सगळे तुकोबारायांच्या पुढे आले आणि तुकोबारायांना दंडवत घातलं. तुकोबारायांनी त्यांना विचारलं, कोण तुम्ही, का आला? त्यांनी सांगितलं, आम्ही छत्रपती शिवाजी राजांचे पायिक आहोत आणि शिवाजी राजांनी तुमचं दरबारामध्ये सत्कार करण्याचं ठरवलंय आणि तुम्हाला बोलावण्याकरता आम्ही आलेले, तर हे आमंत्रण स्वीकारा आणि मेण्यात बसा, पालखीत बसा, अंबारीत बसा, घोड्यावर बसा, चला आमच्या बरोबर महाराज. आता आमच्यासारखा महाराज झालं तर फुगून दोडका झाला असता, होय की नाही? एखादा सरपंच बोलविला त्याच्या माईच्या पुण्यतिथीला, बापाच्या पुण्यतिथीला, होय की नाही, वरीस 2 वरीसच करते त्यानं की आम्ही 10 जणांना सांगून घेतो, अमुक्या सरपंचाच्या बापाची पुण्यतिथी माझ्या हाताहून आहे.
अमुक्या पाटलाची पुण्यतिथी माझ्या हातावरून आहे, देशमुखाची पुण्यतिथी सांगून घेत फिरता. गाडी आल्यावर तर कार बोलवायला आली म्हणलं की आणखीनच लय जास्त फुगतात. पण तुकोबाराय होते ती. तुकोबारायांना मात्र हे सहन झालं नाही. याच मर्म माहीत होतं तुकोबारायांना. जो माणूस या श्रीमंत लोकांच्या सन्मानामध्ये वैभवामध्ये अडकतो, त्या माणसाची, त्या समाज कार्यकर्त्याची शब्दाची धार मावळत असते आणि समाज मनावर त्याच्या शब्दाचा परिणाम होत नसतो. म्हणून ज्यांनी सामाजिक जागृती करायची आहे त्यांना कुणाच्या गुलामगिरीमध्ये अडकायचं नाही, कुणाचं शर्मिंदा व्हायचं नाही. आपले 2 पुराण आहेत, आपल्या देशाचे 2 पुराण. तसं तर 18 पुराण आहे की नाही. 18 पुराण मी 2च का म्हणतो तर आमच्या भारत देशानं, सरकारनं आपणाला 2 पुराण मान्य केले, एक रामायण, एक महाभारत. रामायणातले गुरु वशिष्ठ होते आणि महाभारतातले गुरु द्रोणाचार्य होते. तुम्ही सगळं रामायण अवलोकन करून पहा, वशिष्ठाच्या शब्दाचं कोणी उल्लंघन केलं नाही, शब्दाच्या बाहेर कोणी गेलं नाही. पण महाभारत पहा तुम्ही, द्रोणाचार्याच्या शब्दाचं कोणी पालन केलं नाही. द्रोणाचार्याचा शब्द कोणी मानलं नाही, उल्लंघन केले. द्रोणाचार्याच्या शब्दाचं उल्लंघन केले. हे का? द्रोणाचार्य काय साधारण नव्हते. वशिष्ठापेक्षा 1 काकण अधिक होते द्रोणाचार्य. वशिष्ठ हे शास्त्रादपी होते, पण द्रोणाचार्य शास्त्रादपी होते, शस्त्रादपी होते. समाजाची घडी बसवण्याचे 2 साधन आहेत, एक शास्त्र आणि एक शस्त्र. आणि हे दोन्ही साधन द्रोणाचार्याकडे होते. त्या काळातलं सगळ्यात मोठं शस्त्र द्रोणाचार्याकडे होतं. त्याला ब्रह्मास्त्र म्हणतात, ब्रह्मास्त्र. आणि सगळे शास्त्र मुखोद्गत होते द्रोणाचार्याला. एवढा अधिकारी द्रोणाचार्य सभेमध्ये बसून असताना त्या सभेत या कौरवांनी राजपत्नीचे वस्त्रहरण केलं त्यांच्या डोळ्याच्या देखत. द्रोणाचार्यांनी जर हे अयोग्य आहे, तिच्या अंगाला हात लावाल तर शाप देऊन जाळीन, एवढं जर म्हणाला असतं तर कौरव जागच्या जागी थांबले असते. नाही तर शस्त्र घालून जाळीन म्हणले असते तर जागच्या जागी थांबले असते. पण द्रोणाचार्याची जीभ उचलली नाही, फक्त शर्मिंदे झाले होते. ते कौरवाच्या वैभवामध्ये शर्मिंदे झाले होते, म्हणून त्यांची जीभ चलली नाही.
म्हणून ज्यांनी समाज प्रबोधन करायचं आहे त्यांनी या श्रीमंताच्या पुढाऱ्यांच्या वैभवात अडकून पडू नये. पण आता महाराज उठले की सुटले आमदारकडे चालले, मंत्र्याकडे चालले, मोठमोठे महाराज. आपले काय करतो? किस गल्ली में क्या गलबला, आमचं काय? कसले बी महाराज मोठ्या आमदार मंत्री. आणि अर्ध कीर्तन त्याची स्तुती करण्यातच चालले. अरे कीर्तनात स्तुती करायचं नाही, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची. पण अर्ध कीर्तन स्तुती करण्यामध्ये चाललंय. यजमानाचे दोष निवडावा दोष, तरी करावा उपदेश. ऐकणाऱ्याचं मनोरंजन करू नका तुम्ही. ऐकणाऱ्याचे दोष ऐकणाऱ्याला दाखवून द्या. पण आता आम्ही थोडं हसविलं की महाराजला बरं बनतंय म्हणता, होय की नाही? बरं आहे महाराज म्हणतात म्हणून महाराज बी हसवायला सुरू केलेत. आता काय देणं घेणं त्यांना तुमचं? आताच्या महाराजाला तुमचं आमचं काही देणं घेणं? फक्त 2 घंटे करमणूक करायचं झालं हे कीर्तन. म्हणजे आता बोध घ्यायचं कुणाची तयारी नाही, द्यायची कुणाची तयारी नाही. तुम भी मुंडा हम भी मुंडा, असं चाललंय आता सध्या, होय की नाही? पण दोष निवडायला पाहिजे, दोष निवडायला पाहिजे, दाखवून द्यायला पाहिजे दोष. हे कीर्तनाचं मर्म आहे. दोष निवडून त्याला सुधारलं पाहिजे. म्हणून मला एक म्हणायचं आहे की या वैभवामध्ये अडकल्यानंतर आपल्या शब्दाची धार मावळते. समाज मनावर त्याचा परिणाम होत नाही हे मर्म तुकोबारायांना माहीत होत. म्हणून तुकोबारायांनी त्या लवाजम्याचा स्वीकार केले नाही, तर स्पष्ट शब्दामध्ये त्यांना सांगितलं हे आमच्या उपयोगाचं नाही. दिवट्या छत्र घोडे, दिवट्या छत्र घोडे, दिवट्या छत्र घोडे, येतो बऱ्यात नाही म्हणाले तुकोबारायांनी. हे वैभव तुमचं आम्हाला उपयोगाचं. दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यातन
पडे आता येते पंढरी राया मज गोविशी असया मान दंभ चष्टा हे तो सुकराची निष्ठा. हे नको रे देवा आम्हाला कशालाही. असं तुकोबारायांनी झिडकारलं. त्यावेळेस ते शिपाई लोक तुकोबारायाला खालून वरून पाहायला लागले. अरे मळका महाराज अंगावर कपडे नीट नाही तर छत्रपतीचं वैभव धिक्कारतो. त्या शिपायांना पायिकांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी तुकोबारायाला म्हणाले, महाराज हे कुणाचं लवाजमा परत करता तुम्ही? कुणाचं लवाजमा परत करता? अहो स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांचा लवाजमा आहे. शिवाजी राजांचा लवाजमा आहे. राजांचा लवाजमा राजाचा अवमान आहे. त्यावेळेस तुकोबारायांनी त्या शिपायांना म्हटलं, अरे तुम्हाला राजे असतील तुमच्या दृष्टीनं राजे पण आमच्या दृष्टीनं आम्हाला मुंगी आणि राजा समानच आहे. या अभंगाच्या पहिल्याकडे मुंगी आणि रावा मुंगी आणि आमच्या दृष्टीनं मुंगीमध्ये जे चैतन्य तेच राजामध्येही तेच चैतन्य आहे. तुम्हाला राजा असेल आम्हाला मुंगी प्रमाणे आहे आणि मुंगी ही राजाप्रमाणे आहे. मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव आल्या पायी परत जा.
तुकोबारायांनी स्पष्ट नाकारलं. त्यावेळेस मात्र ते सगळे पायी परत गेले. शिवबांना ही वस्तुस्थिती सांगितली. शिवाजी राजे हे सुद्धा कानाचे कच्चे नव्हते, पूर्ण अनुभव घ्यायचे ते. आणि महाराजाचा सत्कार करावं, काहीतरी मानधन देऊन त्यांचा संसार सुधारावं म्हणून आम्ही हे प्रयत्न केलो. पण महाराज काही हे स्वीकारत नाही. काही काही महाराज काल्या दिवशी दक्षिणा घेणार, मागून येऊन घेऊन जातात. न जाणो महाराज ही तसंच एकांतात घेतील. म्हणून शिवाजी राजे आपलं वेश बदललं आणि देहू गावामध्ये आले. तुकोबारायाची दिनचर्येची माहिती घेतली. तुकोबाराय दररोज काय करतात ह्याची माहिती घेतली, कस वागतात. तुकोबाराय दररोज ब्रह्म मुहूर्तावर इंद्रायणीच्या डोहात जाऊन स्नान करायचे. आणि ही माहिती मिळवली शिवबानी. त्यांच्या अगोदर शिवबा त्या इंद्रायणीच्या डोहाजवळ गेली. ज्या दगडावर बसून तुकोबाराय स्नान करायच्या, त्या दगडावर सोन्याच्या मोहरा टाकल्यास ठरलेल्या वेळेला तुकोबाराय स्नान करण्याकरता तिथं आले. मोहरा चकाकत आहे, सोन्याच्या मोहरा. झोपी जाणाऱ्याला काय दिसतात बघा, सोन्याच्या मोहरा. आता 1,18,000 तोळा झाले. सका काय लागले. आमच्या सारखा महाराज झाल्यानं काय करत होता बरं बाळू महाराज? पदरात भरून घेऊन घरी नेऊन टाकून मागून येऊन आंघोळ करत होते आम्ही, होय की नाही? आजच्या महाराजाचं एक सांगितले व्यंग भरत महाराज हरंगुळकरांना सांगितलं. आता कीर्तनाला महाराज उभा टाकल्यानंतर मागून आलेले श्रोते पाया पडून बसतात ना, कीर्तनकाराच्या पाया पडून बसतात. तसं पाया पडताना कुणाच्या तरी खिशातली 5 रुपयाची बंदी गळाली महाराजाच्या व्यासपीठावर. महाराजांनी पाहिलं, त्या बंदीवर पाय ठेवून उभा टाकले. कीर्तन होजोपर्यंत पाय काढले. आजच्या महाराजांची ही स्थिती आहे की नाही? ही स्थिती आजच्या महाराजांची. पण तुकोबाराय होते ते. तुकोबारायांनी एकांतात आहे, स्वर्णाच्या मोहरा आहे, घरात खायला धान्य नाही अशी परिस्थिती, लेकरं बाळ उपवासी आहे. आता सुद्धा काही श्रीमंत कीर्तनकार दक्षिणा घेण्यात अनुकूल परिस्थिती आहे. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये घेऊन हे खरं त्याग आहे. तुकोबारायांनी तिथं आपल्या मनाला बुटबुटले आणि म्हणाले, अरे कोणीतरी इथं घाण केलंय म्हणाले आणि बाजूला गेले. बाजूला चालले होते. चरित्रात आले म्हणून सांगावलं. त्या दगडाला वाचा फुटली. त्या दगडानं म्हणायला लागलं, महाराज तुम्ही माझ्यावर बसून नेहमी स्नान करत होतो, या संगतीमुळे माझं जीवन धन्य झालं असं मला वाटत. ही संगत
शेवटच्या क्षणापर्यंत टिकावं. हा आलेला योग शेवटपर्यंत टिकावं. काही योग माणसाच्या जीवनात येऊच नाही, काही योग येऊ नये. काही योग यावं वियोग व्हावं, त्याचं योग यावं वियोग व्हावं. काही योग यावं त्याचं वियोग होऊ नाही. ओल्या पार्टीचा योग येऊच नाही. जुगार खेळण्याचा योग येऊच नाही. दारू पिण्याचा योग येऊच नाही. दुर्जन संगतीचा योग येऊच नाही. नको देवा खळाची संगती, रसत्या पंगती नाही कधी. नको दुर्जनाचा संग, क्षणोक्षणा चित्त हे योग येऊ नये माणसाला. आणि एक योग यावं वियोग व्हावं, स्वैरा यावा आणि जावा. होय की नाही? आलेला स्वैरा, कितीही प्रेमाचा स्वैरा आला तरी त्यानं तिथं राहावं का? एक म्हणच आपल्या खेडोळ भाषामध्ये, आल्या दिसता स्वैरा, दुसऱ्या दिसता राहिला, तिसऱ्या दिवशी का राहिला म्हण. होय की नाही? का राहिला. किती लाडका जावई झाला तर सासरवाडीत 3 दिवसापेक्षा अधिक राहू नाही. घर जावयाला सोडून. होय की नाही बाळू महाराज? घर जावयाला सोडून 3 दिवसापेक्षा अधिक राहू नये. एक आईदी जावई होत. आईदी काम करायचं नाही, काही नाही, खायचं आणि राहायचं उगच, असा आईदी जावई. सासरवाडीला गेलं. सासरवाडी श्रीमंत होती. सासूबाईला जावई आला म्हटला की झालं आता प्रब्रह्मच आल्यासारखं वाटते. आता त्या जावयाची त्याला कुठं ठेवू कुठं नाही करते सासूबाई. चांगली व्यवस्था केली, नाश्ता पाणी जेवण खावण व्यवस्था केली. ते खाणं पिणं बघितलं. ते 10-12 दिवस तिथंच राहिलं खात पीत. पण सासऱ्याला थोडं विचार येऊ लागलं, जवान माणसास रिकामं राहू नाही. जवान माणसं रिकामं राहू नये. कारण काय, जवान माणसावरच या जगाच्या राहटीचं धुरा आहे. जवान माणसं रिकामं राहायचं नाही. कष्ट करा, मेहनत करा. जवान लोकांवरच जग आधारलेलं आहे. पण आताचे जवान व्यसनातच फसले. होय की नाही? आताचे जवान व्यसनात फसले आणि महिला फॅशनात फसले. किती बार ड्रेस बदलतात महिला, त्यांना कंटाळाच येईना. फक्त फॅशन करण्यामध्ये ते फसले, व्यसन करण्यामध्ये हे फसले. आता काय होईल जगाचं हे काही सांगता येणार झाले. असं ते सासरा दूरदृष्टीचा होता. जवान जावई इथं राहू लागलाय, खाऊ लागलाय, राहू लागलाय, काम नाही दाम नाही. घराकडे काही काम करावं लागेल की नाही जवान माणूस? त्यानं म्हणलं, जावई बुवा तुमच्या हातात काही काम असेल ना, घराकडे काही काम दिले असतील ना तुम्हाला, ते काम मागे पडत असेल, घरच्यांना अडचण होत असेल. त्यानं म्हणलं, मी असलं तरच घरच्यांना अडचण हो म्हणलं. आता काही लोकांना सांगून कळणार. लातों के भूत बातों से नहीं जाते म्हणजे तेजा इशारती तट्टा फोकावरी घेते. होय की नाही? शहाण्या माणसाला शब्दानं कळते. बुद्धूच होत ते जाऊन.
त्याला काही हे कळालं नाही बोलणं. पण सासरा दूरदृष्टीचा होता. त्यानं म्हणलं, शेवटचा शब्द उच्चार केलं, अहो यंदाच लग्न झालंय, आमची ठकी तिकडे तुम्ही इकडे. त्यानं म्हणलं, तसं तुम्हाला वाटत असेल तर कॉल करतो तिला, मी इकडेच बोलून घेतो म्हणून. आता सासरा म्हणला, एवढं म्हणलं तरी ह्याला कळना झालंय, लईच बेशरम मिळालं हे म्हणणं. त्यावेळेस सासऱ्यानं, आता जावई सासरा जेवायला बसले संध्याकाळी, जुनं काळ होत, सासूबाई जेवायला वाढली, सासरा जावई जेवायला सुरुवात केली. सासऱ्यानं एक घास घेतलं, करड्या आवाजात आपल्या बायकोला म्हणाला, का ग म्हातारी झालीस, भाजीत मीठ किती टाकावं तुला कळत नाही. जावया पुढे सासऱ्यानं जोरात बोलला. आता बायको आहे म्हणजे कवा बी बोलाव काय, बायकोचं बी मान करावं लागेल ना, कवा बी बोलायला येते का. जावया पुढे, ते बी जावया पुढे अपमान. तिला बी सहन झालं नाही, तिने बी फिरून बोलली, तुमची जीभ लाल चावली सप्ते खाऊन म्हणली. घरची भाजी गोड लागणार झाली तुम्हाला. म्हातारं करारी होत, जुन्या काळातलं म्हातारं करारी होत. मला उलट बोलतीस म्हणलं, उठलंच ताटावर. जुनं काळ होत, दिवा लावलेलं होतं, हात मारलं, दिवा इजून टाकला, महागे फिरला आणि जावयाची छिप्पी धरला. बसलेला होता जावई, छिप्पी धरला, वाकून आता पाठीत बुक्क्याच, सडसावून बुक्क्या. ते कळकळून म्हणाले, मामा मारू नका हो, मामा मारू नका हो. ह्याने म्हणलं, जावई बुवा तुम्ही आमच्या भांडणात पडू नका. आता बरं वाटलं लेकीतून, आता बरं वाटलं. सडकून काढलं त्याला, तर दुसऱ्या दिवशी राहील का. तर जावई दुसऱ्या दिवशी राहील का सांगा. सोयरा यावावं आणि जावावं, येण्या जाण्यामध्ये प्रेम राहते, वाढतंय प्रेम. तिथं राहिल्यानंतर प्रेम वाढत, योग यावा योग व्हावा, योग यावा योग व्हावा. आणि संत संगतीचा, देवाच्या नामाचा योग यावं जीवनामध्ये, त्याच शेवटच्या श्वासापर्यंत वियोग होऊ नाही. संत संगतीचा योग तर ह्या जन्मात होऊच नाही, पण पुढल्या जन्मात सुद्धा होऊ नये असं नाथरायणी म्हणतात. एका जनार्दनी घडो त्याचा संभावा वियोग. त्या दगडानं म्हणलेलं तुकोबारायला, महाराज तुम्ही माझं त्याग करू नका हो,
तुमच्या त्यागाचं, तुमच्या वियोगाचं दुःख मला सहन होत नाही. नको नको योग कष्ट होतो जीवाशी. त्यावेळेस तुकोबारायांनी मागे परतली आणि त्या दगडाला बोलले, अरे बाबा, मी तुझा का त्याग करतो? तुझ्यावर घाण पडली म्हणून त्याग करतो. तू जर ते घाण बाजूला सारलंस तर तुझ्यावरच बसून स्नान करतो. त्या दगडानं अंग शहारलं आणि सोन्याच्या मोहरा गाळून टाकल्या. पण तुकोबारायांनी त्याच दगडावर बसून स्नान केले आणि वस्त्र परिधान केले. गळ्यात विना घेतलं, हातात चिपड्या घेतलं. पांडुरंग पांडुरंग. हे सगळं कोण पाहू लागतं? शिवाजीराजे हे सगळं पाहिले आणि तुकोबारायांच्या पुढे धावत येऊन साष्टांग दंडवत घातलं. तुकोबारायांच्या पुढे साष्टांग ही करी दंडवत. त्यावेळेस मात्र शिवाजी राजांना तुकोबारायांनी ओळखलं. राजे, तुम्ही ह्या वेळेला इथं? होय महाराज, मीच हे सगळं प्रयत्न केलो. का केलं तुम्ही हे? महाराज, तुमचं संसार सुखी व्हावं म्हणून मी हे प्रयत्न केले. आम्ही सुखी व्हावं असं तुम्हाला वाटतं? आम्ही सुखी व्हावं तुम्हाला असं वाटतं? तर आम्ही या सोन्यानं सुखी होणार नाही. आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही
मुखी. आता आम्ही काय म्हणलो, तुम्ही पाकिट भरून दिल्या की बरं, होय की नाही. आताचे कीर्तनकार आम्ही तेने पाकिट भरून दिल्या की आम्ही तेने सुखी. तुम्ही सप्ताह झाल्यावर पिऊन लोळलाव का, आमचं काय चाललंय, तुमचं काय देणं घेणं आहे का. पण तुकोबा काय होते, येतो हिताचा बघा पडती हाती म्हणून. अहो राजे, आम्हाला सुखी करायचं आहे ना, तर असं करा, कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. तुमचे हे वित्त धन ते मद वृद्धिके समान. सोने आणि माती आम्हा समान हे. तुमचं सोनं तुमच्या उपयोगाचं आहे, तुमच्या राजकारणाला उपयोगाचं आहे. आम्हाला सोनं आणि माती आम्हाला समान आहे. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. उग बोलाव आम्ही कीर्तनात, उग बोलाव तर की उग काय हरकत आहे, बोलाव ना. आमच्या दृष्टीनं सोने रुपये आम्हा मृतिके समान. माणिक पाषाण हे आम्हाला काही उपयोगाचं नाही राजे. असं ज्या वेळेस तुकोबारायांनी शिवाजी राजांना म्हणाले, त्यावेळेस शिवाजी राजांनी म्हटलं, महाराज एवढं त्याग करून तुम्हाला काय मिळतं, त्याच्यातून तुम्हाला काय फायदा. एवढं वैभव, एवढं त्याग करून, एवढं तुम्ही सामाजिक कार्य करता, समाजाकरता देह कष्ट करता, झिजवता, तुम्हाला काय फायदा याच्यापासून. त्यावेळेस शेवटच्या कडव्यामध्ये तुकोबारायांनी सांगितलं, कामणे आले
आले घरा वैकुंठ हे फायदा आहे. काय झालंय, काय फायदा तुम्हाला म्हणाल्यावर तुकोबारायांनी त्याला उत्तर दिले, हे त्याग केल्यामुळं आम्ही हृदयामध्ये पांडुरंगाला साठवलेले आहोत. हृदय रूपी घरामध्ये, होय की नाही. तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काही, पंढरीचा राणा साठविला हृदयी, आनंदुरे ठोबा झाला माझे म्हणे. देखिले लोचनी विटी सहित, काय गुण आहे आम्हाला म्हणलं, काय आनंद आहे आम्हाला. तो पांडुरंग परमात्मा आमच्या हृदय रूपी घराला आलेला आहे. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळी. वैकुंठ म्हणण्यामध्ये परमात्म्याचंच नाव आहे, होय की नाही. आता चाल म्हणताना गावाचं चंडेगाव म्हणा म्हणलं तर गाव येऊन म्हणतंय का. म्हणजे व्यक्तीला उद्देशूनच आहे. तसं वैकुंठ म्हणण्यामध्ये पांडुरंगाला, त्या परमेश्वराला उद्देशूनच तुकोबारे बोलतात. घरा वैकुंठ सावळी. तो परमात्मा तुका म्हणे दे भरीला विठ्ठली. हे वैभव हे आम्हाला प्राप्त झालेलं आहे, असं तुकोबारायांनी आपल्या मनाची उंची शिवाजी राजांना दाखवून दिलेली आहे त्या अभंगामध्ये. काली तुकोबारायांना एवढी निस्पृहता, एवढी निर्भीडता का आली, तर त्याचं कारण द्रौपदामध्ये सांगितलेले आहे. गेला मोहाने आशा, गेला Oh
आशा हे दोन्ही गेले, त्यामुळे एवढी निस्पृहता आली. मोह आणि आशा. माणूस कुणाचेही चपल्या जोडे उचलतो. का उचलतो? पुढे 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 करतो मोठ्या माणसाच्या. होय की? का करतो? आशानं करतो. काही तर देईल म्हणून. होय की नाही? पुढे पुढे चमचेगिरी म्हणतात त्याला. चमचेगिरी करतात माणसं. काय करतात? तर आशेमुळं करतात. ही आशा आमची समूळ गेलेली आहे. तुकोबारायांनी सांगतात आमची आशा समूळ गेली आणि मोहही गेला. हे मोह आणि आशा, मोह सजीवाचा राहतो, आशा निर्जीवाची राहते. मोह लेकराचा राहतो आणि आशा संपत्तीची राहते. आशा संपत्ती. आणि हे दोन काळाचे फास आहेत. कळी काळाचा हा फासा. हे काळाचे फास आहे. एक संस्कृतामध्ये एक सुभाषित आहे. मला संस्कृत आहे ना, पण एक सुभाषित पाठ आहे. एवढं. संसार सिंधू रूपेन मीन रूपेन मानवा, जंजाल जाल रूपेन काल रूपेन धीवरा. संसार हे सिंधू आहे. माणूस हा मासा आहे. जंजाळ हे जाळ आहे. काळ हा कोळी आहे. काळ हा मासे पकडणारा कोळी आहे. त्यानं जंजाळाचं जाळं आपल्यावर टाकलेला आहे. हे जंजाळाचं जाळं. मोह आणि आशा ह्याचे उभे आडवे धागे निर्माण करून जाळं तयार केलंय त्यानं. हे कळी काळाचा हा फासा. मोहामध्ये कसं मरतात याच्याबद्दल नाथरायांनी भागवतामध्ये सांगितलेले आहे. दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. त्यापैकी 8व्या क्रमांकाचा गुरु एक पक्षी आणि पक्षिणीला केले. पक्षी आणि पक्षिणी हे पती पत्नी राहतात. पशु पक्षी पक्षी पशु पक्षी आणि पक्षिणी हे पती पत्नी राहतात. अतिशय प्रेमानं राहतात. त्यांची जोडी फुटतच नाही. खरंच पती पत्नी प्रेमानच राहावं. पत्नीनं पतीवरच प्रेम करावं आणि पती सुद्धा पत्नीवरच प्रेम करावं. पत्नी सोडून एरवी बायका रुक्माई समान आहे. ज्या दिवशी गळ्यामध्ये माळ धारण केला तुम्ही, त्या दिवशी ठरलेलं आहे, पराविया नारी रुक्माई समान. हे गेले नेमून हे वारकऱ्यानं तरी ब्रीद सांभाळायला पाहिजे. पण शोकांतिका वाटते हो. लोक भजन करून बाया भुलवून आले. बाया पळवून आले. पेपरला आलो होत. नायगाव जवळ कोणतं तरी खेडा आहे. त्या खेड्याला एक भागवत कथाकार भागवत करायला आला. 8 दिवस मुक्काम राहते ना त्यांचं. ज्या घरी मुक्कामाला होता त्या घरचीच बाई पळवून नेला त्यानं. काय करावं सांगा. पेपरला आलंय, मी खोटं बोललो नाही. महाराजच जर असं वागले तर आता ऐकणारी कसं वागतील सांगा.
तुम्ही काही करू नका, 2 पथ्य सांभाळा. परस दर्वे परनारी याचा धरी इतुले करी भलत्या परी, परदर्वे परनारी सांडोन अभिलाषांतरी वर्ते व्यवहारी सुखरू. अलीकडल्या व्यवहारात सुखरूप नांदा, तुम्ही सगळं संसार करा, पण हे 2 पथ्य सांभाळा. हे 2 पथ्य सांभाळा. हे लय अवघड आहे, पण जवानपणात सांभाळा. आता म्हातारपणात का, जवानपणात सांभाळा. आता बाळू महाराजाचं काम आहे, सांभाळा. आहे पथ्य सांभाळा. पती पत्नीवर प्रेम करा. पत्नी ही देवी आहे. आता सध्या नवरात्र उत्सव आहे ना, हे नवरात्र उत्सवातलं सप्ताह आहे, होय की नाही? नारायण महाराजाच्या इथं लोणीला बी आहे, आणि त्याची समाधी इथं आहे म्हणे, नारायण महाराजाची समाधी इथं बी नवरात्र उत्सव. नवरात्र उत्सव कुणाचा आहे? देवीचा आहे. देवी कोण आहे? दगडाची नाही, आपल्या घरातली देवी. आपली आई देवी, आपली पत्नी देवी, आपली बहीण देवी, यांना देवी समजा. त्यांच्यावर प्रेम करा, हेच देवी आहे. आणि बायकांनी नवऱ्याला देव समजा. काय फरक पडला नाही? गाडगे बाबांना तर सांगायचे, गड्यांचा देव तीर्थक्षेत्रात आहे, पण बायकांनो तुमचा देव घरातच आहे. तुमचा नवरा तुमचा देव आहे. नवऱ्याची सेवा हेच देवाची सेवा. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही. तुम्ही दुसऱ्या देवाचं व्रत करून नवऱ्याला जर त्रास देत असाल तर ते देव तुम्हाला प्रसन्न होणार नाही. तुम्हाला नरकाला गेल्याशिवाय गती नाही. दैवाला जे नवरा मिळालाय त्याला देव समजा आणि त्याची सेवा करा. दुसऱ्याकडे तुम्ही वाईट नजरेनं तुम्ही सुद्धा पाहू नका. परपुरुष भावाप्रमाणे बापाप्रमाणे समजा तुम्ही. आपला नवराच हे देव आहे. एवढं जर पथ्य सांभाळला तर तुमचं कल्याण होते, तुमचा उद्धार होतो, तुम्हाला देवाचं साक्षात दर्शन होते. आणि काही करायची गरज साधने तरी हेच दोन्ही जरी कोणी साधेल. परदर्वे परनारी याचा धरी. देवाला शोधत जायची गरज नाही. देव तुमच्या घरला येतो. देव भाग्य घरा येते संपत्तीच्या सकळा. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाची. वाऱ्या करायची गरज नाही. आणि तुम्ही जर रांडा करून जर वाऱ्या करत असाल तर देव तुमच्यापासून 3 हात दूर राहिल्याशिवाय राहणार. नरकाला जावं लागतं किती भजन केल्या तरी. भजन हे मंगळवाणी नरका जाणी सुखेना. तुम्ही बायकाची स्तुती करा, बायकाशी प्रेमानं राहा, बायकाची स्तुती करा. काय फरक पडला नाही? तू आल्यापासूनच माझं घर चांगलं झालं बघ म्हणा, बायकोला म्हणा. तिने बी म्हणावं तुमच्या मेहनतीनं झाले. नाहीतर बाया असंच म्हणतात, काय होतं तुमच्या घरात फुटका खापर होतं का मी येण्याच्या अगोदर? म्हणतात मी आले म्हणून एवढं सगळं केले. असं म्हणू नका. नवऱ्याच्या प्रयत्नानं सगळं झालेलं आहे की नाही? म्हणा तुमच्या प्रयत्नानं, तुमच्या मेहनतीनं, तुमच्या नोकरीमुळं सगळं झालं. तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा तुझ्यामुळेच हे सगळं
आम्ही बाहेरून कमावून आणतो, पण सांभाळणारी तू आहेस ना, त्याचं योग्य विल्हेवाट लावणारी तूच आहेस. तूच गृहलक्ष्मी आहेस. पत्नीच गृहलक्ष्मी आहे. पत्नीच गृहलक्ष्मी. म्हणा तिला बी कवा कवा तिलाही मोठेपणा द्या. म्हणा तुझ्या हातचं स्वयंपाक जेवलं तरच पोट भरतंय. म्हणा धाब्यावर गेल्या की तुझ्याच भाजीचं ध्यान येतंय. म्हणा आता इथले तर कोणी जाणार नाहीत, पण काही सांगायला येईना. झाले आता सांगायला येईना. म्हणा असंच कीर्तनामध्ये एक जण ऐकलं, घरी गेला, जेवायला बसला, बायको जेवायला वाढली. वाढल्यावर म्हणले, वाह काय छान भाजी केलीस, काय टेस्ट आहे भाजी, काय चवदार झाली, काय खमंग झाली. म्हणले परिणाम उलटच झालं. तिनं हातात लाटणं घेऊन पळतच अंगावर आली. येणारी राहत्यात बायका अशी पळतच आली. त्यानं म्हणलं मी काय तुला वाईट बोललो का, भाजी चांगली झाली म्हणलो. तिनं म्हणली दररोज एवढं सायास करून मी भाजी करते, तर कधी तुमच्या तोंडात माती पडली नाही चांगली झाली म्हणून म्हणायला. आज शेजारींची आणून वाढलं तर तुम्ही एवढं कौतुक. सोडा विनोदाचं भाग. म्हणजे पती पत्नी प्रेमानं राहावं असं आमचं म्हणणं आहे. रामसुखदासजी महाराज होऊन गेले, खूप मोठे विद्वान. त्यांनी ग्रस्त आश्रम हे पुस्तक लिहिले. ग्रस्त आश्रम पुस्तक. ग्रस्त कुणाला म्हणाव ग्रस्त, ज्याच्या घरी गृहिणी आहे तेच ग्रस्त. बायको असल ते घर घर आहे, बायको नसल ते घर मठ आहे. म्हणून त्याला मठ म्हणा. बायको असजोपर्यंतच आपलं द्या मोठं वैभव आहे. बायको मेल्यावर बघा, मग मेल्यावर किंमत कळते. पती आणि पत्नी या दोघांचा संबंध कसा आहे, पतंग आणि दोरी सारखा. पतंग आकाशात उंच उडतो ते कशाच्या आधारावर, दोरीच्या आधारावर. तसं जगामध्ये माणसाची कीर्ती पसरते. सत्य करलेला होता आम्ही बाळू महाराज, होय की नाही. घर कोण सांभाळालंय, तिने सांभाळाली म्हणून आम्ही सत्य करलेला. लेकरं बाळ घर कोण सांभाळलं, दोरी आहे ती. दोरी दोरी आहे. किती बी दिवस जावा ओढलं की तिनं नीट घरला येते. आकर्षण आहे त्याच्यात, येते की नाही. आणि दोरी तुटल्यावर पतंगाची वाट. कुठं पडत काय सांगायला येते, सांगा काय सांगायला येते. म्हणून राहीपर्यंत दोघही प्रेमानं राहा. पती पत्नी प्रेमानं राहणार घर म्हणजे स्वर्ग आहे. पती पत्नी प्रेमानं राहणार घर स्वर्ग आहे. स्वर्ग स्वर्ग हे काल्पनिक तुम्ही सोडून द्या. आमच्या तुकोबाराईंनी तर म्हणले स्वर्ग नरक वाटा चोराची या म्हणले. अरे इथं स्वर्ग आहे, इथंच नरक आहे. तुम्ही वाईट वागला तर नरक आहे, चांगलं वागला तर स्वर्ग आहे. प्रेमानं घरात, घरच स्वर्ग आपलं. तुम्ही प्रेमानं राहा घरात, सगळे हेच स्वर्ग आहे. हे स्वर्ग प्रेमानं राहा. एकूण एकाचं कौतुक करा. पण बायकांनी मात्र नवऱ्याचं
मतभेद करून नवऱ्याला मायबापापासून वेगळं करू नका. मायबापाला वेगळं करू नका. तुकोबारायांनी सुंदर वर्णन केले कसं वेगळं करतात बायका. कामाचे अंकित कांतेचे प्रार्थित तुका हो दुष्टित निरंतर. अभंग बघा 7-8 कडव्याचा आहे अभंग. मागल्या काळामध्ये 2-3 भाऊ एका जागी राहत होते. आता तुम्ही हा वाटते की दोघं तिघं भाऊ एकत्रित. एक भाऊ शेतात कामाला जायचा आणि त्याच्याच माईनं त्याच्याच बायकोला दुपारच्या भाकरी देऊन शेताला पाठवलं. त्या भावानं बैल सोडला, अवताची बैल सोडला, पाणी पाजला, चारा घातला, जेवायला बसला. बायकोनं ताट मांडून त्याच्या पुढे ठेवली आणि आपण बाजूला झाली. मागलं काळ होत. मागलं काळ बायका नवऱ्याच्या समोर नजराला नजर भिडून बसत नव्हत्या, बोलत नव्हत्या, इशाऱ्यानंच राहायचे. अबोल्यातच खूप प्रेम होत. आता काळच बदलले. आता काळ बदलले. 2-4 लेकरं होजेपर्यंत बोलत नव्हते पहिल्याच्या काळात नवरा बायको. आता काळ बदलले हो. साखर खाल्लं की मोबाईल घेऊन जेवलेले ते पुण्याकडे. आता लग्न झाल्यावर तर रस्त्यानं खंड्यावर हात घालूनच फिरलेले. आता याचं प्रेम उत्तू चालय म्हणावं लागते. करपून बी लवकरच जात. अबोल्यानं राहायचे पहिलेचे. तिनं जेवायला ताट मांड दिली आणि असं बाजूला बसली. बाजूला बसल्यावर आणि त्यानं जेवायला सुरुवात केली. जुनं काळ होत. वरण पातळ पातळ झालं होतं. त्यानं भाकरीचं घास मोडलं, वरणामध्ये बुडवलं. त्या वरणाला काय, त्या भाकरीला काय वरण लागच ना. त्यानं म्हणलं आता कसं विचारावं हिला. आता मध्यस्थी तर कुणाला करावं. घरी राहिलं तर पप्प्याची माय पप्पीची माय म्हणायला येते हो की नाही. इथं कुणाला मध्यस्थी करावं. त्यानं बैलाला मध्यस्थी केलं. बैल उत्तळ वरण का पातळ म्हणलं त्यानं. तिनं हे आरण्या दुरण्याचं बोलायला बायेला लई लवकर कळतं. आणि ते बोलत्यात बी आरण्या दुरण्या. सुनाला बोलायचं झालं की लेकीवर घालून बोलती सासू. की नाही. तुकोबारायांनी सगळं वर्णन केले. लेकी बोले सुनाला घे. लेकीला बोललं की सून ओळखून घेते. सासू लेकीला म्हणते का ग लई धांगड धिंगड करलालीस, तुझं पदर डोक्या. आता म्हणायला येणार झाले, डोक्यावरच राहिना झाले पदर. पहिल्याच्या काळात म्हणत होते असं, पदर डोक्यावर राहिना झालंय तुझं. सून ओळखून घेते ना मलाच म्हणलेली म्हणून तिने पदर सावरून घेऊन ओळखीत राहते. तिला जर सासूला बोलायचं झालं म्हशीवर घालून बोलते. लई फुरफुर करणारीस. उद्या तुला मुसर मागती पाहिजे ना म्हणते. आज्ञा दुर्ज्ञाने तिला बोलायला. तिने ओळखून घेतली ती बायको. बैल उत्तळ वरण का पातळ म्हणलेत हेनी, मलाच म्हणलेत म्हणली तिनं. आणि मग तिने बी म्हणली. तिने बी हुशार होती. उत्तर द्यायला बायका हुशारच राहते. तिने म्हणली बैल उत्ता सासू दिली हातात, त्याच्यावर माझी काय सत्ता म्हणली तिने. त्यानं म्हणला मी एवढं राबावं आणि माझ्या माईनं मला एवढं वरण पातळ करून द्यावं, पण ह्याच्या जवळ राहून तर काय फायदा. मनात विचार केला त्यानं म्हणलं असं जर असल
तर बैल बगळ हो का येगळं म्हणला त्याने. तिनं हुशारच होती. तिनं म्हणली बैल गुणी आलं ध्यानी तर त्याला नको कोण म्हणी म्हणजे. तुम्हाला सांगते वेगळं निघा बरोबर आहे. तुम्हाला सांगते वेगळं निघा. असं जर नवऱ्याचं मतभेद करून मायबापापासून नवऱ्याला जर वेगळं करत असाल तर तुमच्यासारखं पापी कोणीच नाही. प्रेमानं राहा तुम्ही, व्यवहार एकमतानं करा पण प्रेमानं राहा. पती पत्नी प्रेमानं राहत होते. माझं विषयांतर झालं उगा. पक्षी पक्षीनी दोघं प्रेमानं राहत होते. एकाला सोडून एक राहत नव्हते. जेवलं तर एका ठिकाणी, झोपलं तर एका ठिकाणी, बसलं तर एका ठिकाणी, फिरायला गेलं तर एका ठिकाणी, गावाला गेलं तर 40 ओव्या आहेत भागवतामध्ये. नाथरायणी वर्णन केले, सुंदर वर्णन. एकाला सोडून एक राहतच नव्हतं. कर्म धर्म संयोगानं त्यांना 2 पिल्ले झाली. त्या पक्षाला 2 पिल्ले झाली. ते पिल्ले आजान पिल्ले, त्याला पंख नाहीत. आजाद पक्षी म्हणतात त्याला, आजाद पक्षी, पंख नाही. आता त्या पिल्ल्या पक्ष्यांना स्तनरस नसतात. हे पक्षी चारा चोंचीमध्ये भरतात आणि नेऊन पिल्ल्याच्या तोंडात घालतात. ते तोंड आ करून बसतात पिल्ले मायबापाची वाट पाहत. नामदेवरायांनी सुंदर वर्णन केले. प्रभाते पक्षीनी चारी अशी जाई, पिल्लू वाट पाहे वेळोवेळा. पिल्लू वाट पाहत. हे पक्षी आणि पक्षीनी दोघं चारा न्यायला जातात. पिले चोंच वा करून त्या माईच्या बापाची वाट पाहतात. थोड्या थोड्या दिवसानं त्या पिल्याला थोडं पंख येतात. ते पिल्लू घरट्यात बसणार. आता घरट्यातून उडतात, ढाळ्यावर बसतात, ढाळ्यातून उडतात, घरट्यात बसतात. इतक्यामध्ये एक पाशी पारधी येतो. त्यानं पिल्ले उडलाल ते पाहतो. त्याला माहित राहते याचे मायबाप चारा आणायला गेले, चारा आणायला गेले. तर आपण आता ह्यांच्या घरट्यावर आपण जाळं पसरावं. त्या पारध्यानं झाडावर चढतो, त्या पिल्ल्या घरट्यावर जाळं पसरतो. पिल्यांना काय माहित जाळं आहे म्हणायचं. ते पिल्ले जाळ्यामध्ये अडकून पडतात, मरून जातात. पारधी तेवढ्यावर समाधान राहिण्याचे मायबाप येतात. त्याला माहित राहते, त्यानं बाजूला बसून जातो. आई पुढे येते. दोन्हीही पिल्ले जाळ्यात अडकून मेलेलं पाहती आणि ती म्हणते माझी पिल्लेच गेले, मी कशाला राहू. म्हणून तिनंही जाळ्यामध्ये उडी टाकते. मागून नवरा येतो, पिल्यांचा बाप येतो. पिल्लेही मेलेत, बायकोही अडकून पडली. आता मी माझं काय राहिलंय जगामध्ये, मी कशाला राहू. त्यानेही विचार करतो आणि त्यानेही जाळ्यामध्ये उडी टाकतो. दोघही मेले. कशामध्ये अडकून? मोहपाशामध्ये अडकून. ज्ञानोबारायांनी मदनशेमध्ये सुंदर वर्णन केले. पक्षी ये पक्षिणी रे निरंजनीय वनी, पिल्ली आकारणे रे गेली चारया दोन्ही, अवचित्त सापडली पारदिया लागोनी, गुंतोनी मोहपाशी प्राण त्याजिती दोन्ही, पर्यंदे मदलसा सोम जोजो रे बाळा. हे काळाचं फास आहे. मोह काळाचं फास आहे. अशा सुद्धा काळाचं फास आहे. म्हणून हे दोन्हीही आमचे गेले. गेला मोह आणि अशा कळी काळाचा हा फासा. हे दोन्हीही गेल्यामुळे आम्हाला राजाही मुंगीप्रमाणे वाटतो आणि धनही मातीप्रमाणे वाटतं. आशा गेली म्हणून धन मातीप्रमाणे, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. आणि हे गेल्यामुळं आमच्या
शरीरातच देव भरलेला आहे. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. असं या आशा आणि मोहामुळे आपण देवापासून दूर राहायला लागलेले आहोत. तर आशा मोह हे बाजूला सारलं तर देव आपल्याला प्राप्त होतो. असंही आपणाला या अभंगातून संदर्भ घ्यायला, आशय घ्यायला मिळतो. असा आशय घ्या आणि देवाला एकदा हृदयात धरून बघा. तुम्ही हृदयस्थ परमात्म्याचं ध्यान करून त्याचं दर्शन घ्या. करोड रुपये मिळालं तरी ते आनंद तुम्हाला प्राप्त होत नाही. एवढा आनंद आहे, अलौकिक आनंद, सांगता येत नाही. हो, गोड लागे परी सांगताची नाही, बैसे मिठी सये अवधीची. असं हे अलौकिक आनंद या मानव देहामध्ये आपणाला मिळतं. फक्त आपले दुर्गुण टाकलं पाहिजे. दुर्गुण टाका आणि सद्गुणाचा स्वीकार करून या आनंदाला पात्र व्हा. असं सगळ्यांना विनंती करतो. झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण करतो आणि या सेवेला इथं पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर